नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी आणि याच कृष्ण जन्माष्टमीची कृष्णाची जन्म झाल्याच्या नंतर पूजा कशी करावी, पूजेचा मुहूर्त काय आहे, किती वाजता करायची, कशी करायची, हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात 15 ऑगस्ट रोजी रात्री 11:49 वाजता सुरू होणार आहे आणि ती 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:34 संपणार आहे. म्हणजे अष्टमी तिथी 15 ऑगस्ट रोजी सुरू होते आहे आणि 16 ऑगस्टला संपते आहे. म्हणून शुक्रवारी आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची आहे. आणि बघा, शनिवारी आपल्याला दहीहंडी देखील साजरी करायची आहे. आणि बघा, कृष्ण जन्माची पूजा करण्याची वेळ आहे 16 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:04 पासून ते 12:47 दरम्यान आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे पूजा करण्यासाठी आपल्याला 12च्या नंतरच आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे 43 मिनिटं आपल्याला पूजा करण्यासाठी मिळणार आहेत. त्या दिवशी कृष्णाची पूजा करतात, त्याचबरोबर विधिवत व्रत पाळतात, मध्यरात्रीपर्यंत भजन कीर्तन करतात. या दिवशी मंदिरे सजवली जातात. आपण घरात आता एकदम साध्या पद्धतीने कशी साजरी करावी हे आपण पाहू. बघा, सर्वात अगोदर आपल्याला ही पूजा मध्यरात्री 12:39 आपल्याला करायची आहे. त्यासाठी आपण जी काही तयारी करणार आहोत पूजेची, ती आपण अगोदरच करून ठेवायची. बघा, आपल्याला कृष्णाचा जन्म साजरा करायचा आहे, त्यामुळे कृष्णाला आपण फुलामध्ये ठेवायचा अगोदर. आणि ज्या वेळेस 12:39 होतील तेव्हा आपण कृष्णाचा जन्म करणार आहोत साजरा. मग त्यामुळे आपल्याला फुलामधून कृष्णाचा जन्म कृष्णाला बाहेर काढायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे अगोदरच फुलामध्ये देवाला ठेवून द्यायचं. जेव्हा 12:39 होतील तेव्हा आपण बाहेर काढायचं आणि त्यानंतर आपण पुढची पूजा करायची आहे. बघा, सर्वात अगोदर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे. पण त्या अगोदर पाट टाकायचा, चौरंग टाकायचा. बघा, ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता आणि बाहेर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. यासाठी सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आणि दीप प्रज्वलित झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना करायची आहे. त्यासाठी मिळालेच तर तुम्हाला 2 विड्याचे पानं घ्या आणि त्याच्यावर अक्षदा टाकून त्याच्यावर तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता, नाहीतर खाली सुद्धा करू शकता. बघा, आपल्याला भाव महत्त्वाचा असतो. ही सजावट वगैरे आपण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं करू शकतो. पण नसेलच, एखादी गोष्ट वगैरे नसेल तर आपण ॲडजस्ट सुद्धा करायची आहे. जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूजा करायची आहे आणि आपण अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला ही पूजा करायची आहे. त्यामुळे गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला अभिषेक करायचा, अगोदर पाण्याने, नंतर पंचामृताने, नंतर परत पाण्याने. आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना ओम गंगणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची पंचोपचारे पूजा करायची, धूपदीप दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे. आता फुलामधून आपण बाळकृष्ण काढले, त्याच्यानंतर आपल्याला त्यांचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर बाळकृष्णाचा अभिषेक करत असताना आपल्याला, जर तुमच्याकडे शंख असेल तर शंखाने तुम्ही बाळकृष्णाला वर अभिषेक करू शकता आणि जर नसेल तर चमच्याने किंवा गळतीने केला तरीही चालेल. आणि अगोदर पाण्याने करायचा. पाणी घेताना थोडंसं कोमट पाणी घ्या, कारण कृष्णाचा जन्म झालेला आहे. एखाद्या बाळाप्रमाणे आपल्याला त्यांना वागवायचं आहे, त्यामुळे थोडंसं कोमट पाण्याने अभिषेक करा. त्यानंतर आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत पाणी घालायचं. आता बघा, कृष्णाष्टमीच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बाळकृष्णावर अभिषेक करत असतात. तर बघा, सर्वात अगोदर आपण जल अभिषेक केला आणि त्यानंतर हळद आणि चंदन एकत्र केलं आणि त्याने अभिषेक केला आहे. आणि त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आणि बघा, हे अभिषेकाचं हे जे पाणी आहे, हे पाणी आपण, हे जे तीर्थ आहे ते तीर्थ आपण प्रसाद म्हणून घरातील सर्वांना द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा पंचामृताचं झाल्याच्या नंतर परत थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्याने आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे आपल्याला बाळकृष्णाला सजवायचं आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे ज्या वस्तू असतील त्यामध्ये आपल्याला बाळकृष्णाला सजवायचं आहे. बाळकृष्णाला अगोदर पुसून घ्या, अत्तर लावा
त्याच्यानंतर कपडे वगैरे घाला, त्यांचे वस्त्रमाळ असतील किंवा गळ्यातली माळ असेल, बासुरी असेल, जे काही तुमच्याकडे असेल ते सर्व आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर बाळकृष्णाला आपल्याला आता बघा, तुमच्याकडे जर पाळणा असेल तर पाळण्यामध्ये तुम्ही विराजमान करू शकता. आता माझ्याकडे पाळणा नाही आहे, पण मी झोळी बनवत असते बाळकृष्णाला. माझ्या देवघराला मी झोळी बनवत असते. आज मी दरवर्षी झोळीच बनवते आणि त्याच्यामध्ये बाळकृष्णाला टाकते. तर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही झोळी बनवा. जर तुमच्याकडे नसेलच तर अशा प्रकारे पूजा केली तरीही चालणार आहे. त्याच्यानंतर बाळकृष्णाची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. बाळकृष्णाला चंदनाचा टिळा लावायचा, त्याच्यानंतर धूप दीप दाखवायचा, त्यांना नैवेद्य दाखवायचा. आता बघा, या पूजेमध्ये आपल्याला फुलं जर असतील तर आवर्जून आपल्याला पिवळ्या फुलांचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. बघा, आता घरातील जेवढे काही आपल्या घरामध्ये समजा मूर्ती असतील, बाळकृष्णाच्या फोटो असतील, तर या दिवशी आवर्जून आपण या पूजेमध्ये मांडायच्या आहेत. हे बघा, छोट्या छोट्या मूर्ती असतात बाळकृष्णाच्या, किंवा राधाकृष्णाची मूर्ती असेल, बाळकृष्णाचा फोटो असेल, राधाकृष्णाचा फोटो असेल, तो सुद्धा तुम्हाला या पूजेमध्ये मांडायचा आहे आजच्या दिवशी. आणि त्यांना सुद्धा टिळा लावायचा, धूपदीप दाखवायचा आहे. आणि आपल्या देवघरामध्ये जर तुमच्याकडे गाय वासरू असेल तर गाय वासरू सुद्धा आवर्जून आपल्याला या पूजेमध्ये इथे ठेवायचं आहे आणि त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे. बघा, गाय वासरू यांना सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी आपल्याला गाय वासराची पूजा करायची आहे. त्याचबरोबर बघा, बाळकृष्णाला विशेष भोग अर्पण केले जातात. या दिवशी मंदिरामध्ये 56 भोग यांचे नैवेद्य दाखवले जातात. पण काही गोष्टी कृष्णाला अतिशय प्रिय आहेत. आता त्या कुठल्या, तर बघा, या जर तुम्हाला मिळाल्या तर नक्कीच तुम्ही अर्पण करू शकता, ज्यामुळे बाळकृष्ण आपल्यावरती अतिशय प्रसन्न होतील. त्यामध्ये बघा, लोणी साखर आहे. विशेष म्हणजे लोणी आपल्याला या दिवशी आवर्जून बाळकृष्णाला दाखवायचा, प्रसाद म्हणून ठेवायचा आहे. त्याचबरोबर धने पंजिरी, गोपाळ काला असतो, काकडी, पंचामृत, लाडू, पेढे, खीर या वस्तू आठवणीने जर तुम्हाला शक्य झालं तर ठेवा. नाही शक्य झालं तर जे तुमच्या घरामध्ये असेल ते सुद्धा तुम्ही बाळकृष्णाला ठेवू शकता. पण शक्य झाल्यास या वस्तू आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर बघा, सुंठ वडा म्हणतात, कुणी डिंक लाडू म्हणतात. या गोष्टी सुद्धा बघा, आपण जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा पण आपण डिंक लाडूचे लाडू बनवतच असतो. त्याप्रमाणे आपल्याला बाळकृष्णाचा देखील जन्म झालेला आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही डिंक लाडू याचा सुद्धा तुम्हाला नैवेद्याला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे जी फळं असतील ती फळं आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहेत. पूजा झाल्याच्या नंतर 12:39 आपल्याला बाळकृष्णाला असेल तर झोक्यामध्ये ठेवा आणि झोका द्या. पाळणा म्हणा. पाळणा झाल्याच्या नंतर तुम्ही आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर छान असं भजन म्हणायचं आहे. आपण सर्वजण म्हणूया, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आणि बघा, या दिवशी आपल्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करू शकता. त्याचबरोबर गाय वासरूची मूर्ती नसेल तर ती सुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. अशी ही साधी सोपी पूजा करा व रात्री उपवास सोडायचा आहे. बघा, उपवास आपल्याला दिवसभर धरायचा असतो एकादशीसारखा. आपण हा उपवास केला तर आपल्याला 100 एकादशीचे पुण्य आपल्याला लाभत असते. म्हणून नक्की तुम्ही या दिवशीचा उपवास धरा. पण झेपत नसेल तर नाही केला तरीही चालेल. आता या दिवशी उपवासाला आपण सर्व पदार्थ खाऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण एकादशीला सर्व पदार्थ खातो त्याप्रमाणे आपल्याला या उपवासाला देखील सर्व पदार्थ आपण खाऊ शकतो. फक्त या दिवशी आपल्याला काळे कपडे घालायचे नाहीत. काळे म्हणजे बाळकृष्णालाही घालायचे नाही, आपणही परिधान करायचे नाहीत. शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करा. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून तुळशीची देखील पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची आहे, जन्माष्टमीची पूजा करायची आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.